राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु या सर्वांनी एक घोषणा केली होती. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करू. आज दिवंगत दादा जरी नसले तरी सुनेत्रा वहिनी असतील आणि आमचे फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी सर्व शेतकरी संघटनेचे जे नेते होते, राज्यातले नेते होते, या सर्वांची एकत्र एक बैठक या सह्याद्रीमध्ये लावली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या की आपण काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे, या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल, ही मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली होती. आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे. या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा आजच्या माध्यमातून सांगतो. आमच्या पाठीमागं मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं. 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. आणि 2019ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. जर आजचा या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला, तर त्या निकषाचा जर विचार केला, तर ह्या वर्षी दिलेली ही कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल. आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. खरं तर मी निश्चित प्रकारे आमचे आपले सत्ताधारी सदस्य असतील, विरोधी सदस्य असतील, या बाबतीमध्ये ही वेळ ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे. ही कुठेतरी शेतकऱ्याला मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे, गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. आज शेतकरी अतिवृष्टी निश्चित झाली नाही, शेतीचं तर नुकसान झालंच, पिकाचं तर नुकसान झालं, अक्षरशः शेती खरडून वाहून गेली. आपल्याला माहित आहे घरात त्या शेतामध्ये असणारे इलेक्ट्रिक पंप असतील, विहीर असतील, अक्षरशः बुजून गेले, खरड हे गेलं. त्यामुळे असे अडचणी आलेले शेतकऱ्यांना सुद्धा गेल्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप मोठा निर्णय त्यांना मदत करण्याचा घेतला. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना साधारण आपण 20,000 कोटी रुपयापर्यंत मदत केली आहे. अजूनही काही लोकांच्या अजून काय बाकी येणं एक आहे, त्याही बाबतीमध्ये हे सरकार हे निश्चित प्रकारे माझ्या त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतंय. शेवटी आम्ही सुद्धा शेतकरी, आज जरी शेतकरी आम्ही सुद्धा हे मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी हे कोण आहेत, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. ही कुठेतरी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या गोष्टीचा कुठलं धोरण घेतल्यानंतर, कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी त्याच्या शेतीला हातभार लागेल, यासाठी आमच्या सरकारचा हा प्रयत्न चालू आहे. निश्चित प्रकारे या कामी माझ्या सर्व सदस्यांना विनंती करायची की या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच यामध्ये एकत्र येऊन अजूनही तुमच्या काय सूचना असतील, तुमच्या सूचनेचा पण आम्ही समावेश निश्चित प्रकारे करू. पण ही कर्जमाफी या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला आपण कुठेतरी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करू. आणि खरंच आजच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज आपल्या सर्वांना आठवण ही आल्याशिवाय राहत नाही. कारण का या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये दादांचा खूप मोठा वाटा, त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ही दादांची खूप मोठी इच्छा होती. आणि आपण ती इच्छा आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे पूर्ण करतायत. त्यामुळे निश्चित प्रकारे
आपण एवढंच म्हणेल की निश्चित प्रकारे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय माहीत आहे की ह्या वर्षी एल निनोचा प्रभाव आहे. पांडुरंगाच्या कृपेने कालपासून पाऊस सुरू झालेला आहे. खरं तर आपण सगळा शेतकरी पावसाची वाट बघतोय आणि एल निनोचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संकट आहे. या एल निनोचं संकटाचा सामना करण्यासाठी या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी कृषी विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत. या बाबतीमध्ये कृषी विभागाचं काय नियोजन असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये या संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे, काय सहकार्य केलं पाहिजे, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग हा मदत करण्याचं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा, या एल निनोच्या संकटाला सामना करण्यासाठी आम्ही करतोय. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये कृषी विभागाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, त्याला आपण ICAR म्हणतो, त्याचप्रमाणे क्रीडा संस्था आणि भारतीय हवामान विभाग, पुणे विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय आपण कार्यशाळा आयोजित केल्या. त्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आपल्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये प्रशिक्षण केलं. आपल्याला माहिती आहे की एल निनोच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत उतार्याचा जी आपली जमीन आहे, त्या उताराच्या जमिनीला आपल्याला आडव्या दिशेने पेरणीचं महत्त्व हे आपण शेतकऱ्यांना सांगून BBF द्वारे पेरणी करण्याच्या सूचना आपण देण्यात आलेल्या आहेत. तसेच BBF खरेदी करण्याकरता राज्य सरकार हे अनुदान पण निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय हे राज्य सरकार देणार आहे. हवामानास अनुकूल, हवामानास अनुकूल असणारी आणि थोड्याच दिवसामध्ये येणारी व कमी पाण्यात तंग धरणारे वाहनाची बियाणे ही सुद्धा आपण शेतकऱ्यांना हे कृषी विभाग आमचा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. या वाहनाचा वापर करण्याकरता प्रचार आणि प्रसार करण्यात सुद्धा निश्चित प्रकारे येत आहे. एल निनोच्या व्यवस्थापनातील शेततळी आपल्याला माहिती आहे की अशी ह्या काळामध्ये जर आपण थोड्या दिवसामध्ये शेततळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण त्यांना जर प्रोत्साहित केलं, शेततळ्याच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा हे केलं तर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शेततळी असतील, शेततळ्याचं आस्तरीकरण असेल, सूक्ष्म सिंचनाचा वापर असेल, मल्चिंग पेपरचा वापर असेल, ह्या करण्यावर आपण निश्चित प्रकारे भर देण्याचा प्रयत्न आपला कृषी विभाग करतोय. आणि मागील 2 वर्षामध्ये जवळपास आपण सगळ्यांनी 2000 शेततळी ही बंधनं खोडण्यात आली आहेत. एल निनोच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शासनाने खरीप हंगामासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा निश्चित प्रकारे आपले दोन्ही केंद्राचे आपले कृषी मंत्री आणि आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेत आहेत. आणि बरं झालं की 2 दिवसापासून जाधव साहेब पावसाचं मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आपण पांडुरंगाकडे अजून आता साकडं घालूया की या राज्यामध्ये सगळीकडेच नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचा मान्सून निश्चित प्रकारे पडावा आणि माझा हा बळीराजा निश्चित प्रकारे सुखी व्हावा. पण आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो की अजूनही शेतकऱ्यांनी जमिनीतली ओल बघून पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये. साधारणतः 3-4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येईल अशी आपण निश्चित प्रकारे अपेक्षा ही व्यक्त करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असलेल्यांनी आपल्याला 29 एप्रिल 2025 यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी समृद्धी योजना ही योजना आपले आणलेली आहे. आणि या योजनेसाठी प्रत्येक वर्षी आपण 5000 कोटी रुपये हा खर्च या योजनेसाठी करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी शासनाने आपल्याला 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत आणि राहिलेले 3000 कोटी सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात लवकर आपण कसे आपल्याला उपलब्ध होतील हा प्रयत्न आपल्या सर्वांचा कृषी विभागाचा चाललेला आहे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी संबंधित जो मुद्दा आहे तो पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि फायनली आता शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पात्रतेच्या निकषानुसार त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले त्या प्रति हेक्टरी 2 लाख रुपये आणि काही शेतकऱ्यांना 50,000 रुपये अशी रक्कम जमा करण्याचे सरकारने आदेश दिलेले आहेत आणि याची सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे.